या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन संपन्न होणार होतं, परंतु पावसामुळे थोडा उशीर विलंब त्यांना झालेला आहे. तरी पण कार्यक्रम संपायच्या आधी इथं उपस्थित राहणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी आनंद पिंपळकर सरांचं स्वागत या ठिकाणी करतो. नेवासकर सरांना विनंती करतो की आपण आनंद पिंपळकर सरांचा सन्मान करायचा. पिंपळकर सरांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देतो. ज्योतिर्विद व वास्तू धन्यवाद. पिंपळकर सरांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देतो. ज्योतिर्विद व वास्तुविशारद, वास्तुतज्ञ, ॲस्ट्रॉलॉजीचे लेखक. त्यांनी वास्तुशास्त्राची 68चे वर पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यांचे पहिलं पुस्तक आनंदी वास्तू या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे. हे वास्तुशास्त्राचे टेलिव्हिजनवर प्रोग्राम प्रसारित करत असतात. ॲस्ट्रॉलॉजी व वास्तुशास्त्रावर त्यांना 3 मेडल्स मिळालेले आहेत. सोशल सर्व्हिसमध्ये त्यांना 40 अवॉर्ड समाजसेवेसाठी म्हणून मिळालेले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे आत्तापर्यंत आनंदी वास्तूचे 900च्या वर कार्यक्रम संपन्न केलेले आहेत. याच विषयावर 12 राशीवर एक मराठी चित्रपट प्रदर्शित केला आहे. असे आपले आनंद पिंपळकर सर आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथांच्या कृपेने, नर्मदा मैयेच्या कृपेने 4:30ला निघालोय चंदननगरवरून आणि पोहोचलोय इथे. मला गुरुजींचं कौतुक वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टीतून एवढं मोठं पुस्तक मी आता पाहिलं. मला वाटलं फार छोटं पुस्तक असेल, पुढे प्रचंड मोठं पुस्तक लिहिलं. हा ग्रंथच आहे. आणि हे 68 पुस्तकं लिहिलेल्या लेखकाला विचारा की पुस्तक लिहिणं किती अवघड असतं. आणि हे अवघड काम लिहिलंय पेललंय म्हणून खटावकर गुरुजींना मी शिरसाष्टांग वंदन करतो. आणि एवढ्या मोठ्या दिग्गज मंडळींनी बोलल्यानंतर म्हणजे पंचपक्वान्नांचं जेवण ताट असं व्यवस्थित तुम्ही साफ केलंय आणि तुमच्या पुढे आता वडापाव टाकलाय अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच वक्त्याला बोलण्याचा अधिकार असतो ज्यानं त्याचा अनुभव घेतलाय. ज्याला अनुभव नाही त्यांनी काय बोलावं. यासाठी मला सगळ्यात पहिल्यांदा नर्मदा मैयाची परिक्रमा करायला पाहिजे तरच मी बोलू शकेन. पण नर्मदा मैयाचा एक अनुभव तुम्हाला सांगतो, तो खूप जबरदस्त आहे. माझ्या सासूबाई नर्मदा मैया परिक्रमा करायला गेल्या आल्यात त्या, मी त्यांना घेऊन आलोय. परिक्रमा केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्या घराच्या खाली समोर राहणारी एक, अंगावर काटा येतोय बोलताना, समोर राहणारी एक 9-10 वर्षाची मुलगी माझ्या गेटच्या आत येऊन बसली होती. ओळखतो मी तिला, माझ्या समोरच राहणारी, पण कधी ती माझ्याशी बोलली नाही. अतिशय गरीब घरातली मुलगी, अतिशय गरीब, काम करणारे, ते मशीनचं काम करतात त्याची ती मुलगी. आणि त्या मुलीने 10 रुपयाचा एक डॉलर आणला होता आणि तो 10 रुपयांचा डॉलर तिने माझ्या हातात दिला आणि मला म्हणली, काका मी तुम्हाला गिफ्ट आणलंय. म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटलं की मी नेहमी हिला भेटतो आणि 10 रुपयाचं गिफ्ट, ना माझा वाढदिवस आहे ना काही संबंध आहे, तिने मला 10 रुपये का गिफ्ट दिले. मी ते घेतले, तिची पाठ तापडली, तिची गोड कॉपी घेतली आणि मी ते 10 रुपये खिशात टाकले आणि वरती आलो आणि सासूबाईंच्या कानावर घातलं. तेव्हा अशी ती पोरगी छोटीशी 10 वर्षाची, त्या म्हणल्या, अहो मी नर्मदा परिक्रमा करून आले ना, माता नर्मदा मैयानीच तुम्हाला ते 10 रुपये दिले. शंकराच्या घामातून निर्माण झालेली, जिला कुमारिका म्हटलं गेलेलं आहे, अशी कुमारिका येऊन माझ्या दारात बसून मला 10 रुपये देते. आणि हे फळ माझ्या सासूने केलेलं, त्यांचं पहिलं फळ तर मला मिळालंच आहे, पण दुसरं फळ हे मला मिळालं.
नर्मदा परिक्रमा या विषयावरती जेव्हा मला गुरुजींचा संपर्क झाला की या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय, तेव्हा त्या मनातनं अतिशय आनंद उमटला. नर्मदा मैया ही अशी मैया आहे की जी प्रवाहाच्या विरुद्ध धावते. उत्तर वाहिनी म्हणतात तिला. सगळे प्रवाह ज्या दिशेने वाहतात त्याच्या उलट दिशेने ती वाहते, आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे प्रवाहाच्या विरोधात वाहतो. म्हणून आपल्याला नर्मदा मैयाचं कायम अट्रॅक्शन. नर्मदा मैया ही कुमारिका आहे, आणि नर्मदा माते आपण म्हणतो गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिनी सिंधू. या गंगा यमुना सरस्वती बाकीच्या सगळ्या नद्या त्या नर्मदा नदीमध्ये वर्षातनं एकदा येतात स्वतः पवित्र व्हायला. परंतु नर्मदा ही अशी नदी आहे की जिला नमस्कार केला, तुम्हाला पाय त्याच्या आंघोळ जरी केली नाही तरी सुद्धा ती तुम्हाला पवित्र करून टाक. नर्मदा मैयाची सभ्यता ही काही हजार वर्षांपूर्वीची आहे. सगळ्यात पहिली नदी म्हणून नर्मदेचा उल्लेख आहे. नर्मदे मिळणारे जे गोटे आहेत ते साक्षात शिवस्वरूप आहेत, आणि ते इतके शिवस्वरूप आहेत की त्यांना ओम आम रेम क्रेम याम राम लाम बाम चाम शसा श्रोत्र जीवा प्राण पाणीपाद पायुपस्थान यागच्छत यतिष्ठत यत्कृत्वान मयत्कृत्वान प्राणाः प्राणाः इह प्राणाः असा सतत जिवंत असलेला तो दगड, तो शिव, तो नर्मदेश्वर म्हणजे साक्षात परमेश्वर. त्याला जिवंत करायची गरज नाही, त्याला प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही. नर्मदेचा दगड, नर्मदेचा गोटा घरात आणून ठेवा, तो शंकराचं काम करतो. नर्मदेचं पाणी वास्तूला पवित्र करतं. नर्मदेचं पाणी हाडांचं पाणी नाही करत, हाडांचं दगड करतं. तुम्ही ऐकलं असेल, आधी मान्यवरांनी सांगितलं की हाडांच्या आपण मरतो, मेल्यानंतर जे पाणी टाकलं जातं राख, आणि आपले अस्थी टाकले जातात, त्या अस्थींची राख होत, त्या राखेचं पाणी होत नाही, तर त्या अस्थींची हाडं होतात आणि शिवस्वरूप प्राप्त होत. बोलायला खूप आहे, परंतु तुमचा मूड काही मला ऐकायचं दिसत नाही. या ठिकाणी माझ्या वतीनं, माझ्या आनंदी वास्तूच्या वतीनं मी अमृत शेखजींना सांगतो की खटावकर गुरुजींना आम्ही एक मानाचा शाल आणलेली आहे, पुणेरी पगडी आणलेली आहे, आणि त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आणि हे एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे, या माध्यमातून धर्माचा प्रचार प्रसार केलाय. आणि मी गुरुजींना सांगेन की तुम्हीच एखादी अशी ट्रिप अरेंज करा, आपण सगळे नर्मदेच्या परिक्रमेला जाऊ. एक फार गंमतशीर भाग काय माहिती तुम्हाला, एवढा पाऊस आहे बाहेर, गुरुजी तुमचं यश आहे, नर्मदा मातेचा आशीर्वाद आहे तुम्हाला. अहो काय आहे परिस्थिती अवघड, मी 4:30ला निघालोय. आज एवढ्या परिस्थितीत माझी आस इकडे लागली तरी सुद्धा एवढी मंडळी कार्यक्रमाला आहे, तुमचं यश आहे सर. नाहीतर आमच्यासारख्यांनी काही कार्यक्रम ठेवला असता तर प्रमुख पाहुणे दिसले असते वर. ही भक्तांची, ही नर्मदा मातेची कृपा आहे. आणि तुम्ही इथे आलात, लक्षात घ्या, तमाशाचा कार्यक्रम असला ना लोक स्टेजवर येऊन बसतात, परंतु नर्मदा 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 हे कानावर पडणं सुद्धा किती पवित्र आहे तुम्हाला माहित नाही. तुम्हाला सांगतो, आजपासून तुमच्या घरातल्या गंगाजळामध्ये, घरातल्या पाण्यामध्ये नर्मदा समजून तुम्ही हात बुचकळा आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका. तुमचा स्ट्रेस कमी होतो का नाही बघा. नर्मदेचा गोटा जर तुमच्याकडे असेल, नर्मदेचं शिवलिंग तुमच्याकडे असेल, तर ते तुम्ही स्वच्छ धुवून पुसून प्यायच्या पाण्यात टाका. तुम्हाला मिनरल वॉटर प्यायची गरज नाही, त्याच्यामध्ये कित्येक मिनरल्स आहेत. डॉक्टर कैलासचंद्र यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांनी नर्मदेच्या सभ्यतेविषयी सांगितलं. नर्मदेच्या पाण्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आपण आचमन करतो केशवायनमा माधवायनमा नारायणमा, तेव्हा पाणी गटागटा पित नाही आपण. नर्मदेचं एवढंच पाणी जेव्हा पिता आणि जेव्हा ते हृदयापर्यंत जातं तेव्हा ते तुमचं हृदय शुद्ध तर करतच, पण तुमचं शरीरही शुद्ध करतं. तिच्या कानावरती पडणाऱ्या आवाजाने तुमचा आत्मा तर शुद्धच होतो, पण नर्मदेच्या परिक्रमाने तुमची 7 जन्माची परिक्रमा ही थांबते. आणि तिच्या चरणी असंख्य योगी आहेत, त्या असंख्य योग्यांचे पाय तिथे लागले. साक्षात अश्वत्थामा तिथे आहे. जेव्हा तुम्ही त्या कडेकडेने फिरता तेव्हा तिथल्या योग्यांच्या चरणाचा स्पर्श, योग्यांच्या चरणाची धूळ तुमच्या शरीरावर लागते, आणि तिथून पुढे तुमच्या अंगावर जो काटा येतो तो भयंकर असतो असं म्हणतात. मी पुन्हा म्हणतो की मी अनुभव घेतलेला नाही, परंतु ज्यांचं ऐकलंय ते कधीही खोटं न बोलणारी अशी माणसं आहेत. याच्यामध्ये काही सायंटिस्ट आहेत की जे धर्माला मानत नाही, याच्यामध्ये अनेक लोक आहेत जे धर्म विरोधी आहेत,
पण अशा लोकांनी सुद्धा नर्मदेचा अनुभव घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा सरांना, आमच्या खटावकर गुरुजींना मी मानाची वंदना करतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण आपल्याला बाकीच्या मंडळींचं पण ऐकायचंय. पण तत्पूर्वी मी अमृतला विनंती करतो की आपण खटाव गुरुजींचा सत्कार करावा. की आम्ही करतो. छान दिसतात. वा गुरुजी. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. साईनाथ माऊली. हा या 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 ना इकडे. चव्हाण काका थांबायची दिसायची नाही. इकडे इकडे दिसतंय का तुम्ही? वा वा. आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो की देवाची भक्ती करण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. पृथ्वी तलावरच्या कुठल्याही कोपऱ्यात जर श्रद्धा असेल तर देवाची भक्ती करता येते. त्याचप्रमाणे जर नर्मदेचं महत्त्व समजून घ्यायचं असेल आणि समजून द्यायचं असेल तर नर्मदा परिक्रमा करायची गरज नाही. हे आपल्या वाणीत आज या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. मी सर्वांच्या वतीनं आपला आभार मानतो, आपले धन्यवाद देतो. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आदरणीय श्री काकासाहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ते आहे माहिती. नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर. आज आपण अतिशय चांगल्या अशा उपक्रमाकरता, कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित झालो आणि हा योग ज्यांच्यामुळे या ठिकाणी आला असे आदरणीय गुरुवर्य गुरुजी, खटावकर गुरुजी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि नर्मदा प्रेमी आणि नर्मदा परिक्रमा अभ्यासक ज्यांनी त्याच्यावर संशोधन केलं, PhD केली, असे डॉक्टर मिलनजी शिरगोपेकर सर. आता आल्यानंतर वडगाव शेरीवरून आले, चंदननगरवरून, आणि पुण्याच्या रस्त्याच्या परिक्रमा करून आले, परंतु नर्मदेचा अनुभव सांगितला या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं बरेच काही बोलल्यानंतर मी शेवटचं वडापाव दिल्यासारखं बोलला तुम्ही. ते पुणेरी भाषा आहे, बोलले पाहिजे, परंतु खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीची अनुभूती तुम्ही या ठिकाणी दिली. कारण आपण वास्तुविशारद आहात आणि जो काय अभ्यास आपला याच्यामध्ये विद्येचा आहे तो कायम लोक टेलिव्हिजनवर इतर ठिकाणी अनुभवत असतात. या ठिकाणी सर पण मला वाटतं मुंबईवरून आले आणि बाणेरहून यायला त्यांना खूप सारा उशीर झाला. सरांची जे निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी येणं आपण गरजेचं होतं. पोचलात संजयजी नेवासकर सर, आणि ज्यांच्या प्रकाशनातून हा कार्यक्रम झाला असे आमचे सहकारी जुने, ते वेगळ्या मार्गाला गेले, मी वेगळ्या मार्गाला आलो. सुरुवातीला एकाच मार्गाला होतो. असे जालिंदरजी चांदगुडे, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी नितीनजी वाघसाहेब, आदरणीय शंकरदादा रायकर, त्याचप्रमाणे मिलिंदजी परदेशी सर, बापूसाहेब चाकणकर, सर्व चाकणकर परिवार, संजयभाऊ असे ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं, असे सचिनजी बेनकर, उपस्थित सर्व नर्मदा प्रेमी शिवभक्त आदरणीय गुरुजींवर सर्व प्रेम करणारे
असणारे आमचे श्रोते वर्ग, संदीप जे आहेत त्या ठिकाणी, संजू भाऊ आहेत, आमच्या माधुरीताई आहेत, सर्वच या ठिकाणी असणारा परिवार, आदरणीय गुरूंच्या मानसकन्या आहेत, शोभाताई आहेत, सर्वच आमचा हा एक कौटुंबिक असणारा सोहळा आणि कार्यक्रम. आणि या कार्यक्रमावर मध्ये सांगितलं सरांनी मगाशी की नर्मदेच्या रूपानेच हा वर्षावर्ष या ठिकाणी होतोय आणि आशीर्वाद द्यायलाच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि संशोधक म्हणलं की निश्चितपणाने लक्षात येतं की शिरगोपेकर सरांनी ते मला वाटलं की याच्यावर माझ्यासारखा या पुस्तकाचं प्रकाशन करायला या ठिकाणी मला का बोलवलं. तर आपणच योग्यतेचे आहेत. आमच्याहीपेक्षा 5 वेळा तुम्ही परिक्रमा केलेली आहे, संशोधन केलेलं आहे. ज्यांनी कोणी परिक्रमा केली असेल त्यांना माहिती नसेल की 72 लक्ष पावलं पडतात म्हणून. हे संशोधनातूनच येतं. हे त्या ठिकाणी म्हणून करता आपण डॉक्टरेट केलेली आहे, त्याच्यावर केलेली आहे. आणि अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने या पुस्तकावर भाष्य करत असताना खरं म्हटलं तर मलाही कळालं नाही सर मला अध्यक्ष का केलं म्हणून मी विनंती केली बापूसाहेबांना यांना. सरांची भेट आम्ही घेतली गुरुजींची. 29 वर्ष आले रिटायरमेंट होऊन. आम्ही दर सोमवारी फक्त इथं मंदिरात येतो. सर रोज येतात. पहाटे मला वाटतं 4ला येतात. पूजा अर्चा चालू असते. आम्ही आपलं पाहिलं नमस्कार करायचा, पाणी घालायचं, पुढच्या कामाला जायचं. पण तपश्चर्या काय असते, पूजा कशा पद्धतीने करायची असते, किती शांततेने करायचं असतं, तर ते मूर्तिमंत स्वरूप म्हणजे कटावकर गुरुजी आहे. आणि बरेच दिवस नितीन वाघ त्यांचे शेजारी आहेत. त्या परिसरामध्ये तसं जाणं येणं कमी. आले तर इथं फार बोलणं नाही. मला वाटतं सर आणि बापूसाहेब, गुरुजी आणि बापूसाहेब आमच्या घराकडे आले आणि घर नंबर चुकले होते असं मला वाटतं. आणि आम्ही 5 भाऊ तिथं पुढं दिसलं. सर मला दिसलं तर मी पटकन गेटमधून पळत आलो आणि सरांपाशी आलो, गुरुजींपाशी आलो. बरोबर ना. बापूसाहेब दिसले. मला वाटतं अण्णांना भेटायला आले होते ते. आणि मग अण्णा म्हणजे आमचे मोठे भाऊ. आणि मग सरांना गुरुजींना आतमध्ये घेऊन गेलो. मी जरा दर्शन वगैरे घेतलं. खूप बरं वाटलं. आणि मग त्यांनी हे सगळं सांगितलं. तर तेवढ्या भेटण्यामध्ये जे काय परिक्रमेचं वर्णन केलं तर मला काही काळ असं वाटलं की मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. मी आणि पायी चालतोय, परिक्रमा करतोय. मी अचंबित झालो. म्हणजे मला अत्यंत घाईचं काम होतं. मी निघालेलो होतो. निवडणुकीचा कालावधी होता. पण ते सगळं विसरून गेलो मी. आणि काही दिवसांनी मला फोन आला. मी बापूसाहेबांना तेवढंच म्हणलं काय असेल तर जा, नक्की हे करा बरं का, माझा सहभाग या कार्यक्रमात असायला पाहिजे. काय बोलले नाही, काय नाही. मला वाटतं एक 7-8 दिवसांनी फोन आला. मला जरा भेटायचे. म्हणलं ठीक आहे भेटतो. शाळेमध्ये आले, ऑफिसमध्ये भेटलो. काय नाही म्हणले अध्यक्षपद तुम्ही. अरे मी तर दडपणच गेलो. मी कधी नर्मदा परिक्रमा पाहिली नाही. ऐकलंय बाकीचे बरेच जणांच्या कार्यक्रमाला असताना. आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्षपद तर म्हणलं एक विचार सोडला की बरं झालं म्हणलं अध्यक्षपद हा मोठा जरी असलं तर कमीत कमी माझ्या आधी सगळे बोलून झाले असतील, सांगितलं असेल, त्यांचंच ऐकून थोडं बोलायचं अध्यक्षपद झालं. असा विचार करून सर मी या ठिकाणी आलो आणि तुमचे विचार ऐकत ऐकत मी बोललेलो आहे. त्याच्यामुळं त्या माईकला लाईटलाही बरं वाटलं असेल, मला बरं वाटलं, तरी साथ दिली. कदाचित ह्याचं काय चुकलं तर सगळंच ऐकायला तुम्हाला यायला नको. म्हणजे नर्मदा कशी कशी धावून येते याचा अनुभव आहे. हर हर नर्मदे. म्हणून करता एक खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं ज्या वेळेस हे पुस्तक हे केलं वाचल्यानंतर की याच्यामध्ये मी सांगतो निश्चितपणानं आदरणीय गुरुजींनी जे काही हे पापनाशिनी मा नर्मदा या पुस्तकाचं लेखन केले. या पुस्तकामध्ये
परिक्रमा मार्गदर्शिका, तीर्थयात्रा, कथा अंतर्भूत आहेत. आणि नर्मदा परिक्रमा हा भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा. नर्मदा म्हणजे चैतन्यरूपी शिवाचा जलरूपी आविष्कार आहे. अशा पद्धतीचं हे असणारं त्याच्यामध्ये तत्व. त्याचप्रमाणे लेखनात मगाशी सरांनी उल्लेख केला, कुठलीही काय फार अलंकारित भाषा नाही, सहजतेने सहज संवाद, अत्यंत सहजता आणि सर्वसामान्य वाचकाचं मन रमून जाईल अशी असणारी वाक्यरचना आणि त्याचे असणारे विभाग. अशा पद्धतीचे या पुस्तकामध्ये असणारे, मगाशी पुस्तक नाही पण ग्रंथच म्हटले तुम्ही सर, की अशा पद्धतीचं जालिंदरजी त्याच्यामध्ये विवेचन आहे. निश्चितपणानं गुरुजींनी 3 वेळा नर्मदा परिक्रमा केल्याचं आहे. त्याच्यामध्ये 3 वेळा नाही तर त्यांनी मला बोलता बोलता असं सांगितलं की आपला जर का अशी अडचण वाटली ना की सकाळी निघायचं, काही काळ तिथं राहायचं, तिथली माहिती घ्यायची आणि परत तिथे येऊन त्या ठिकाणी परत सुरू करायचं. एक दिवशी गुरुजी सगळ्या वह्या घेऊन आले. म्हणजे ते कच्चं लिखाण जालिंदरन जे टाळी ते दिलंच होतं, पण त्या वह्या मी पाहिल्या तर तो ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मी गुरुजींना म्हणलं सांभाळून ठेवा. मला वाटतं 21 वह्या आहेत ना, 11 वह्या आहेत. त्याचा असणारं ते हस्ताक्षर, त्याचं असणारं रेखांकन, अगदी नकाशे, हा जो नकाशा आहे ना, हा नकाशा तिथं काढलेला वह्यांमध्ये. भाई एवढं नीटनेटकेपणा. कारण ते गुरुजी होते, मी सारखं सर सर म्हणतोय सर. आता गुरुजी तर सरांमध्ये फरक आहे बरं का, अलीकडच्या काळामध्ये. कोणी वाईट वाटून घेऊ नका बरं का, सर असतील तर. आताच्या आमच्या मुलांना शिकवतात ते सर आणि आम्हाला शिकवलं ते गुरुजी. हे या ठिकाणी फरक आहे. गुरु गोविंदो खडे काके लागू पाय, गुरु गोविंदो खडे काके लागू पाय, गुरुने गोविंद को दिखाया गुरु के पडो पाय. हे असे सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी आहे. म्हणून करताना एक आगळं वेगळं महत्व आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम, हे पुस्तक सोबत असल्यास इतर सोबतीचा गरज भासणार नाही, इतकं याचा प्रभाव याच्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने लिखाण केलेले पुस्तक निर्मितीमध्ये गुरुजींचा व्यासंग पावलोपावली दिसतो. प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जाणवतं की किती आत्मीयतेने, किती तन्मयतेने, किती जिज्ञासूपणाने त्या ठिकाणी या पुस्तकाचं, या ग्रंथाचं लेखन केलं गेलेलं आहे. हे पुस्तक वाचताना त्या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला. म्हणून करता निश्चितपणानं गुरुजींकडून अशीच ही शिवसेवेची जी काही सेवा आहे ही अशीच पुढं अखंड चालत राहो. निश्चितपणानं आता गुरुजी 29 वर्ष रिटायर होऊन झालेत. नाही 87-88च्या आसपास सहस्त्रचंद्र दर्शन झालं. आता 101 त्यावेळेस परत प्रकाशनाला बोलावं. तुम्ही तर त्याच्यामध्ये माहेर आहात. मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय त्या ठिकाणी मला वाटतं पहिलं पुस्तक जगन्नाथजी कुंटे सरांनी त्याचेही आपल्याकडे झालं होतं. अनेक आवृत्त्या निघाल्यात, अनेक आवृत्त्या याच्याही निघाव्यात अशा या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्या शुभेच्छा देत असताना मी मगाशापासून विचार करतो, इथं बसलोय तर समोर सर्व स्वामी समर्थांची मूर्ती आहे एकदम समोर. म्हणलं एवढा वेळ तर तिथे मी हे केलेलं नव्हतं, बसून काय चिंतन मनन केलं नव्हतं. पण शेवटी काही योग असतात बघा. आज सगळे कार्यक्रम कॅन्सल आहेत. वर्षाव चांगला होतोय, पाऊस चांगला पडतोय. कालच मृग नक्षत्र 7 जून वेळेप्रमाणे चाललंय. ह्या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये ज्या सानिध्यात आपण ह्या नर्मदे माईची परिक्रमा करतो त्याच्या
त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही अनुभूती आपण सांगितल्यात, आपण अनुभवल्यात, अनेकांनी आमच्या त्या ताईने अनुभवल्यात, अनेकांनी ज्या मला वाटतं मागच्या काळामध्ये बाळासाहेब पाटसकर, बापूसाहेब पोकळे आणि आणखी एक तिसरे कोण होते, असे 3-4 जण आपल्या गावातूनही परिक्रमा करून आले आणि त्यांनी सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी करतात. आणि सरांनी सांगितलं की घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर एक पाऊल टाका आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा, हर हर नर्मदेवर विश्वास ठेवा, सगळी परिक्रमा पूर्ण होईल, अशी आज या ठिकाणी आपण अपेक्षा करू. आता अशा पद्धतीचा एक चांगला योग आपण या ठिकाणी आणून दिलात. मी निश्चितपणाने आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जरी पाऊस पडत असला तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे नर्मदे माईचाच आशीर्वाद आहेत हे समजून आपण सर्वजण या ठिकाणी गुरुजींच्या प्रेमापोटी त्यांच्या निमंत्रणाचा मान ठेवून आणि त्यांचा आदर ठेवून या ठिकाणी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. ज्याचे परिक्रमा झालेलं नाही तरी सुद्धा अध्यक्षपद मिळते, त्याबद्दल नर्मदे हर हर, नर्मदे माईचंच या ठिकाणी मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि मला जी काही संधी मिळाली त्याबद्दल नर्मदे चरणी नतमस्तक होऊन माझे काही इकडे तिकडे गेलेले शब्द माईक नसतानाही सर्वांच्या कानावर पडले असतील असं समजून माझे शब्द पुरे करतो. नर्मदे हर हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर. धन्यवाद काका. अतिशय सुंदर आणि अप्रतिम मनोगत असं काकांनी आपल्या समोर आता व्यक्त केलेलं आहे. गुरुजी या शब्दातील गुरुचं अस्तित्व कशा प्रकारे असतं ते काकांनी आपल्याला आत्ताच दाखवून दिलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं, समोर बसलेल्या सर्व भक्तांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि यानंतर त्या पलीकडच्या हॉलमध्ये महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, त्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.